आमच्याकडे दरवर्षी मी ह्याच वाळवण रेसिपीची वाट बघत असतो. गरमागरम चीक वाटीत काढला, त्यावरती थोडीशी साखर घातली आणि मस्तपैकी थोडंसं दूध घातलं की मिक्स करून खायला मला ते खूप आवडतं. आमच्याकडे काहींना त्यावरती लसणाची चटणी आणि तेल घालून सुद्धा खायला आवडतं बरं का. अतिशय अवघड अशी वाटणारी ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने कशी करता येईल बरं, ह्यासाठी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे आपण सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता अतिशय पांढऱ्या शुभ्र आपल्या या कुरड्या आलेल्या आहेत आणि तळताना सुद्धा तिप्पट चौपट त्या फुलत आहेत बरं का. तुम्ही ते बघू शकता. आजची रेसिपी जास्तच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटी आपल्याला वेळ मिळणार नाही आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच, त्यांना लाईकसुद्धा करत जा बरं का, आणि तुमच्या मित्र आपल्या चॅनलमध्ये शेअरसुद्धा करत जा. बरं, आता आपल्यासाठी आपण इथे मस्तपैकी 4 किलो गहू भिजत घातले होते बरं का, आणि या 4 किलो गव्हाच्या चिकाची रेसिपी आपण गॅसवरती कशी करणार आहोत ते सुद्धा इथे बघण्यासारखं ठरणार आहे. आता गहू किती दिवस भिजवायचा हे सुद्धा तुम्ही केव्हा कुरड्या करताय त्यावरती डिपेंड असतं बरं का. साधारणपणे एप्रिल मे मध्ये 3 दिवसामध्ये तुमचा गहू कुरडईसाठी चीक उतरून तयार असतो बरं का. साधारणपणे आपण 3ऱ्या दिवशी इथे गहू काढलेला आहे आणि तो दळायला घातलेला आहे. एप्रिल मे मध्ये 3 दिवस म्हणजे साधारणपणे कडक उन्हाळा अपेक्षित असतो, त्यामुळे 3ऱ्या दिवशी आपले गहू तयार होऊ शकतात बरं का. पण इथे यावेळेस दीपालीचा अंदाज थोडासा चुकलेला दिसतोय. नेमकी अवकाळी पावसाचे काही दिवस आल्यामुळे आणि नेमके आम्ही गहू भिजवले त्यावेळेसच एकदम हलकं फुलकं असं वातावरण होऊन बसलं होतं 2-3 दिवस. तर त्या पिरियडमध्ये आमच्याकडून गव्हाचं नियोजन थोडंसं गडबड झालेल्याचं असं दीपालीला वाटतंय, आणि तिला रविवारीच कुरड्या हव्या होत्या, त्यामुळे तो 3ऱ्या दिवशी तिने काढून दळून चिकाच्या क्वांटिटीवरती याचा काही परिणाम होतो का ते आपल्याला बघावं लागणार आहे. तुम्ही बघू शकतात इथे आपण चीक असा वशरगाळ करून घेतो. बरं, ही चीक गाळण्याची खूप मोठी प्रक्रिया आणि खूप महत्त्वाची प्रक्रिया असते बरं का. याच्यावरूनच तुमची कुरडई पांढरी स्वच्छ येणार की लाल येणार की कशी देणार हे सगळं ठरत असतं. त्यामुळे चिकाचा गाळण्याचा हा जो उपक्रम आहे याचा अतिशय शास्त्रीय विवेचन करणारा एक व्हिडिओ आम्ही ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे बरं का. वरती दिलेल्या लिंकला तुम्ही टच करून तो व्हिडिओ बघू शकतात, आणि तो खूप बघण्यासारखा व्हिडिओ आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला चीक कसा गाळायचा याचं काही फारसं जास्त पापड पसारा मी करणार नाही आहे. आता आपण चीक आता शेवटच्या फायनल स्टेजला त्यावरचं पाणी काढून घेत आहोत, आणि त्यामध्ये आपण आणखीन एक पाणी घालत आहोत बरं का. म्हणजे त्याच्यावरची जी ताम असणार आहे हलकी फुलकीची उरलेली ती सुद्धा आपण रात्रभर सेट करून ठेवलेलं आहे. चिकामधलं पाणी आपण एकदा काढून घेतलं आहे, त्यामध्ये पुन्हा पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा थोड्या वेळेसाठी त्याला सेट करायचं ठेवलेलं आहे. आता आपण वरचं पाणी पुन्हा काढून घेतो आहोत. तुम्ही बघू शकतात वरवरचं पुन्हा असं लालसर तांबूस असं पाणी सगळं वरतून आपण काढून घेत आहोत, आणि आतमध्ये आपल्याला मस्तपैकी असं पांढरा शुभ्र चीक मिळालेला आहे. खालचा चीक जो असणार आहे तो खूप घट्टसर असतो बरं का. हा गव्हाचा चीक आहे तो अगदी घट्ट, अगदी अशी पापडीसारखा तो खाली तळाला जमून जातो. तो आपल्याला मस्तपैकी फोडून घ्यायचा आहे. हवं असल्यास तो हाताने फुटत नसल्यास आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे, आणि त्याला त्या पाण्याचा अंदाज आपण लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकतात अगदी अशा खापाच्या खापा त्याच्या त्या निघत आहेत चिकाच्या. अगदी कडक अशा आपल्याला त्या चिकाच्या वड्या असतात त्या पद्धतीने त्या हाताला लागत आहेत. त्यामुळे याला डायल्यूट करण्यासाठी आपण हलकंसं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं, आणि संपूर्ण चीक मोजण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये काढत आहोत. एका प्रमाणासाठी आपण हा संपूर्ण चीक एका पातेल्यात एकवटून काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात इकडे आपण त्याआधी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं. आता उकळायला ठेवलेल्या पाण्याच्या प्रमाणाबद्दल सांगतो. जेवढा चीक आपल्याला मिळाला आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी उकळायला ठेवलेलं होतं, आणि त्यातलं आपण एक पातेलं बाजूला काढून ठेवलं आहे. आपल्याला 2 लिटर चीक मिळाला होता, तर साधारणपणे आपण 4 लिटर पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यातलं आपण एक पातेलंभर पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे. आपल्याला जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा आपण या पाण्याचा वापर करणार आहोत. यामध्ये आता आपण हा घट्टसर चीक घालायला सुरुवात करायची आहे. उकळत्या पाण्यामध्ये आपण तो चीक घातला तर लगेच त्याच्या अशा पद्धतीने तो जमायला लागला आहे. हलकासा तो लगेच थिक झालेला आहे, आणि त्याला आपण झाकण लावू उघड करत अशा पद्धतीने गॅसवरती मस्तपैकी शिजू द्यायचं आहे बरं का. त्यात आता आपण पाणी उकळताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली होती, आणि नंतर आता इथे करणारी व्यक्ती एकटीच असल्यामुळे आपण त्याला मध्यम आचेवरती किंवा मंद आचेवरती आपण गॅस करून घेतलेला आहे, आणि त्यावरती आपण हे व्यवस्थित शिजवायचं काम करत आहोत. इथे तुम्ही बघू शकतात ओला कापड, स्वच्छ कॉटनचा ओला कापड आपण त्यावरती टाकायचं आहे. त्याची थिकनेस आपण चेक करायची. शिजवत असताना जर आपल्याला ते हलकंसं वाटलं की घट्टसर होतोय जास्तीचा, तर त्यावरती आपण अशा पद्धतीने कापड टाकून त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मस्तपैकी त्याला झाकण लावून शिजवायचं आहे. आणि अशा पद्धतीने चाटूच्या मदतीने त्याला हलका हाताने कालवत राहायचं आहे, त्याला एकजीव करायचं आहे. तुम्ही जितक्या व्यवस्थित त्याला शिजवणार तितक्या तुमच्या कुरड्या छान येतील. तुम्ही बघू शकता आपलं चीक अतिशय मस्त असा मजेदार झालेला आहे. यामध्ये आपण सुरुवातीला पाण्यात मीठ घातलं होतं बरं का. मीठ आपण परफेक्ट प्रमाणासाठी मी तुम्हाला सांगतो 30 ग्रॅम इतकं मीठ आपल्याला ह्या 2 लिटर चिकासाठी लागलेलं आहे. इथे बघू शकतात आमच्याकडे अशा पद्धतीने हा चीक
दूध आणि साखर घालून सुद्धा खाल्ला जातो बरं का. मस्तपैकी परफेक्ट शिजलेला हा चीक दूध आणि साखर घालून सुद्धा आवडीने खाल्ला जातो आणि त्यावरती लसणाची चटणी आणि तेल घालून सुद्धा खाण्याची पद्धत आहे. आपल्याला हा संपूर्ण चीक शिजवण्यासाठी साधारणपणे 55 ते 60 मिनिटं म्हणजे तासाभराचा कालावधी लागलेला आहे. याला आपण तासाभरामध्ये 4 ते 5 वेळा आपण झाकण लाव उघड करत मस्तपैकी शिजवून घेतलेला आहे बरं का. सिम गॅसवरती आपण याला शिजवलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी मजेदार असा काचेसारखा आणि ट्रान्सपरंट असा पांढरा शुभ्र आपल्याला चीक इथे मिळालेला आहे. आता आपण गच्चीवर त्याला घेऊन आलेलो आहोत आणि मग इथे वाळवण्यासाठी म्हणून एक कोरी स्वच्छ अशी साडी आपण इथे अंथरून घेतलेली आहे. त्या साडीवरती आपण ह्या सगळ्या कुरड्या आता व्यवस्थित एक 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 करून अशा टाकून घेणार आहोत बरं का. आपण त्या साच्यामध्ये हा चीक भरायचा आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी अलगद आणि अगदी सोप्या पद्धतीने ह्या इथे कुरड्या आपल्या तयार होताना तुम्हाला बघता येतील. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी मजेदार अशा अगदी ट्रान्सपरंट त्या कुरडईचे तार असे मस्त वेढे त्याचे घेतले जात आहेत. आपल्याला हव्या तेवढ्या आकाराची ती कुरडई आपण इथे टाकून घ्यायची आहे. साधारणपणे 2.5 वेढ्याची ही कुरडई आपण इथे घेत आहोत. तुमच्या लक्षात येईल तुम्ही बघू शकतात अगदी सहज त्या साच्यामधून त्या कुरड्या दाबल्या जात आहेत. गव्हाच्या प्रकारानुसार पाण्याचं प्रमाण हे बदलत असतं बरं का. आता आपण इथे साधारणपणे दुप्पट पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यातलं एक पातेलं पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं. म्हणजे साधारणपणे 2 लिटर पाणी आपण बाजूला काढलं होतं. त्यातलं अर्धा लिटर पाणी आपण पुन्हा वरतून कापडावरती अशा पद्धतीने शिजवताना आपण वापरलेलं आहे. म्हणजे साधारणपणे आपलं 2.5 लिटर पाण्यामध्ये सगळ्या कुरडई बनवताना आपण उकळ्या ठेवलेल्या पाण्यामधून आपण जी पाणी काढून ठेवण्याची जी स्टेप केलेली आहे ती आवर्जून तुम्ही फॉलो करा बरं का. कारण ज्यावेळेस चिकामध्ये पाणी कमी होतं घट्टसर चीक आपल्याला होतो त्यावेळेस आपण ते पाणी वरतून वापरू शकतो. पण जर का ऑलरेडी तो चीक पातळ होऊन गेला तर आपल्याला त्यावरती काहीही करण्यासाठी पर्याय उरत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनेच तुम्ही अशा स्टेप फॉलो करूनच हा चीक शिजवण्याची सगळी ही विधी फॉलो करा बरं का. आता आपण पुढचा चीकसुद्धा जो उर्वरित आपण एकूण 4 किलो गहू दळून घेतले होते त्यातले 2 लिटर आपण चीक आपण आत्तापर्यंत वापरलेला आहे. आणि आणखीन दुसऱ्या भांड्यामध्ये जो चीक आपण काढून ठेवला होता तो सुद्धा आता आपण पुढचा तयारीला घेत आहोत. तो सुद्धा इथे आपण मोजून घेतलेला आहे आणि ती सेम प्रक्रिया आपण इथे फॉलो करत आहोत. आता ही अशा पद्धतीने आपण यासाठी करत आहोत की गॅसवरती करताना अगदी एकदाच 4 लिटरचा चिकाचं आपलं ही कुरडई व्यवस्थित शिजवता येणार नाही किंवा त्याचा जास्त त्रास होऊ शकतो गॅसवरती. कारण त्याची फ्लेम आपली लिमिटेड असते. चुलीवरती आपण कितीही मोठ्या प्रमाणावरती हा घाट घेऊ शकतो किंवा हे घेरण्याचं काम करू शकतो. पण गॅसवरती आपल्याला याची मर्यादा असते. त्यामुळे आपण 2 लिटर चिकाचा आधी बनवून घेतलं आहे आणि नंतर आपण 2 लिटर चिकाचा संपूर्ण घाट हा पुन्हा घेतलेला आहे. चॅनलवरती कुठलीही रेसिपी सादर करताना दीपालीचा एक नेहमी वेगळा दृष्टिकोन असतो आणि तो म्हणजे की एका व्यक्तीने ही रेसिपी कशी काय करता येईल ह्यावरती तिचा जास्त जोर असतो. त्यामुळे एकट्या दुकट्या महिलेला कशा पद्धतीने 4 किलोची रेसिपी ही घरीच करता येईल कुणाच्या मदतीविना. बऱ्याच महिला ह्या गोष्टीचा विचार करतात, सोय गैरसोयीचा विचार करतात आणि मग बऱ्याच वेळा त्यांना जमत असून सुद्धा त्या हिंमत करत नाही. तशा महिलांसाठी ही अशी युक्ती वापरून जर तुम्ही कुरड्या बनवल्या तर तुम्हाला कुठल्याही कोणाच्याही मदतीविना हे अगदी विनासायाज घरी सगळं जमणार आहे बरं. आतापर्यंत अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी कशी करायची हे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगण्यात आलेलं आहे. या उपरी तुम्हाला काही प्रश्न असले तर कमेंटद्वारे तुम्ही नक्की विचारू शकतात. आम्ही त्याचं तात्काळ तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता दिवसभर कडक उन्हामध्ये वाळलेल्या ह्या कुरड्या अगदी सोप्या पद्धतीने आपण बाजूला करू शकतो. कापडावर त्या चिटकून जातात पण कापडाच्या मागच्या बाजूने जर त्यावरती पाण्याचा सडा घातला तर अशा पद्धतीने ह्या कुरड्या बाजूला निघतात बरं का. आता आपण एक कापड गच्चीवरती अशाच पद्धतीने खाली याआधी आपण प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरती हे कापड आपण अशा पद्धतीने फोल्ड करून वरतून त्याला बॅक साईडने पाण्याचा वापर केलेला आहे आणि हलकंसं तुम्ही बघू शकतात पाणी त्याला लागलं की कापड हलकंसं आपण अशा पद्धतीने स्ट्रेच केला की ती कुरडई लगेच त्या कापडापासून वेगळी होते आणि तुम्ही बघू शकतात पटापट ह्या सगळ्या कुरड्या किती मस्तपैकी बाजूला होत आहेत. आपण त्या खाली असलेल्या प्लास्टिकच्या पेपरवरती त्या कलेक्ट करत आहोत. आता ह्या संपूर्ण कुरड्या अजून अर्धवट कोरड्या झालेल्या आहेत बरं का. आपण पहिल्या दिवशी त्यांना काढून घेत आहोत आणि आणखीन त्याला दुसऱ्या दिवशीचं कडक ऊन संपूर्ण दिवसभर उन्हाची गरज असणार आहे. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवलेल्या ह्या कुरड्या मग नंतर आपण वर्षभरासाठी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्ही बघू शकतात अतिशय पांढरी शुभ्र मजेदार अशी आपली ही कुरडई तयार झालेली आहे बरं का. आता आपल्याला ह्या अर्धवट ओलसर कुरड्या रात्रभर आपल्याला घरामध्ये स्टोअर कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आपण इथे काड्यांच्या टोपलीवरती अशा पद्धतीने कॉटनचा कपडा अंथरायचा आहे आणि त्याचं एक टोक आपण तिथे अरेंज केलेलं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने ह्या कुरड्या सगळ्या आपण अरेंज करायच्या आहेत बरं का. अशा सुटसुटीत एकावर एक न ठेवता आपण अशा बाजूला अशा सगळ्या अरेंज करायच्या आहेत आणि हा कापड व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने असं आपण पुन्हा फोल्ड करायचा आहे. ती लांबलचक ओढणी असू शकते किंवा कॉटनचा काही तुमच्याकडे लांब असा कपडा असू शकतो. दुसऱ्या फोल्डवरती सुद्धा आपण पुन्हा अशा कुरड्या अंथरायच्या आहेत आणि एकावर एक न ठेवता अशा बाजूला मस्त सुट्ट्या ठेवायच्या आहेत आणि त्याचे असे लेअर लावून घ्यायचे आहेत आणि रात्रभर आपण त्याला घरामध्ये अशा पद्धतीने वाळायला ठेवू शकतो किंवा स्टोअर करू शकतो. आणि मग
दुसऱ्या दिवशी पुन्हा कडक उन्हामध्ये आपण त्याला दिवसभर कडकडीत अशा पद्धतीने वाळवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात कडकडीत दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवल्यानंतर 2 दिवस वाळलेल्या या कुरड्या आपण आता मिळवलेल्या आहेत आणि त्या मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. अतिशय टेम्पटिंग अजून त्या आत्ताच आपल्याला दिसत आहेत आणि आता इथे आपण त्या कुरड्या तळून बघणार आहोत. बरं, आता मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये तळली गेलेली ही कुरडई तुम्हीच सांगा कशी झाली आहे. नक्की मला कमेंट करून कळवायला विसरू नका बरं का. अहो 1000 रुपयापेक्षा सुद्धा शेकड्याने किंवा किलोवरती ह्या कुरड्या मिळतात बरं का. आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात आपण ही किती कशा पद्धतीने ही कुरडई मिळवलेली आहे आणि ह्या इतक्या मजेदार घरी बनवलेल्या कुरड्यांचा आनंद काही वेगळाच असतो बरं का. तुम्ही बघू शकतात कढईत टाकलेली कुरडई लागलीच दुप्पट तिप्पट चौपट अशा पद्धतीने फुलून तयार होते बरं का. पांढरी शुभ्र कुरडई. तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवालच बरं. आशा करतो आजची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असणार. तुम्ही एकटे दुकटे जरी असला तरी नक्की ट्राय करा. अगदी मजेदार अशा ह्या कुरड्या बनतील बरं का. भेटूया पुढील भागात तुमच्या उपयोगी पडतील अशा रेसिपींसह आणि तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल अशा टेक्निक्ससह. बघत राहा रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.